आज अंतरवाली सलाटीमध्ये ज्या वेळेला शंभूराज देसाई, खासदार बोंबरे साहेब गेले, त्यांनी काही त्या ठिकाणी शब्द दिला, मग तो सगळे सोयऱ्यांचा असू दे आणि काही विषयावरती असू दे, सरकार एवढं सकारात्मक असताना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कुणी असं बळ दिलं कर्मचारी कमी 61 कर्मचारी कमी केले। आता हे 61 कर्मचारी जे कमी केले याचा किती मोठा ताण राहिलेले असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती पडणार आहे। 77 कर्मचारी जे महाराष्ट्रामध्ये काम करतात, म्हणजे काय होणार आहे, डिले ऑफ वर्क होणार, पेंडेन्सी वाढणार, आणि जर पेंडेन्सी वाढली की अचानक त्या ठिकाणी बोंबाबोंब होणार। आता ही बोंबाबोंब कुणावरती होणार, एक तर यदाकदाचित महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाशी बोलत असतो, ही बोंबाबोंब राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती पण होऊ शकते, कारण मुख्यमंत्री ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आम्ही मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, त्यांच्याच आधिपत्याखाली सरकारमध्ये जर त्या ठिकाणी अशा प्रकारे महामंडळाचं काम अडचणीमध्ये येत असेल तर त्यांच्या नावावरती बोंबाबोंब होणार। आता याच्यामध्ये एक IAS दर्जाचे अधिकारी हे जाणीवपूर्वक करत असताना मूळ महामंडळाचे जे कर्मचारी आहेत, जे जुने कर्मचारी आहेत, त्यांच्या याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे। आता हे कशावरून, हे स्पष्ट कशावरून होतं, कारण कमी कर्मचाऱ्यांमधून काम करावं म्हणजे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला वाव मिळेल। ज्या वेळेला एखाद्या लाभार्थ्यांचे पैसे वेळेवर जाणं गरजेचं आहे, जर ते मिळाले नाहीत, 5-5, 6-6 महिने जर ते पैसे पडून राहिलेत, मग कोणीतरी एजंट निर्माण होणार। तो एजंट काय करणार की मी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलतो, तुमचे व्याज परतावा लवकर मिळवून देतो, तू मला एखादा हप्ता दे इन द सेन्स की मला एक अनधिकृतपणे पैसे दे। मग तो महामंडळाच्या हेड ऑफिसच्या कर्मचाऱ्याला संपर्क करणार आणि लवकर पेमेंट करणार। म्हणजे राज्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त महामंडळ करण्याची जी संकल्पना होती, त्या संकल्पनेमध्ये काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून MDनी मुद्दामून त्या ठिकाणी ब्रेक लावलेला आहे, आणि म्हणून या विषयावरती मी फार गंभीर होतो। बरं, महामंडळाचा मी चेअरमन आहे, MD हे आमच्या हाताखाली आहेत, महामंडळाचे संचालक आमच्या हाताखाली आहेत, संचालक म्हणजे वेगवेगळ्या पदाचे अधिकारी आहेत। MDनी कुठल्याही प्रकारे चर्चा केली नाही, 61 कर्मचारी काढताना कुठल्याही प्रकारे कारणं दिलेली नाही आहेत की ते अकार्यक्षम आहे का, संख्येची गरज नाही का, त्या ठिकाणी लाभार्थी कमी आहेत, आपण कशाला एवढे पैसे वेस्ट करायचे। म्हणजे कुठेतरी राज्य सरकारला अडचणीमध्ये आणण्याचं काम जाणीवपूर्वक महामंडळाचे MD या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेमधून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही मी स्पष्टपणे मागणी करतो की जर ह्या MDंना महामंडळावरती काम करायचं नसेल, बरं हे MD मराठा आहेत, म्हणजे आज मराठाच अधिकारी मराठा समाजाच्या असणाऱ्या महामंडळाच्या असणाऱ्या लाभार्थ्यांना त्रास कसा होईल, त्यांना योग्य वेळेमध्ये व्याज परतावा कसं न मिळेल आणि भ्रष्टाचार कसा व्यवस्थितपणे सांभाळला जाईल, ह्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याला या महामंडळामधून दुसऱ्या महामंडळ किंवा दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्यावी, असं स्पष्टपणे माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। खरं म्हणजे हा जाब मुख्यमंत्र्यांना मी जाब विचारेल अशा प्रकारच्या पेपरला बातम्या आल्यात, ही वस्तुस्थिती आहे। कारण MD सारखा अधिकारी, IAS ऑफिसर अधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून एवढं धाडस करतो, आणि हा कोण आहे आता मी कुणाला विचारायचं, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी काही झालं मराठा समाजाचा विषय तर त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी नारळ फोडला जातो, काही कारण नसताना ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण दिलं, ज्यांनी महामंडळाची पुनर्रचना केली, ज्यांनी सारथी संघटना तयार केली, परंतु काही झालं तरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट केलं जातं। ज्या माणसाने मराठा समाजाला न्याय दिला, ज्या सरकारमध्ये मराठा असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधीच न्याय दिला नाही, त्याला एवढं अपमानित केलं जातं, तेही बॅकफूटला गेलेले आहेत। अजितदादा पवार, मी जुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो, म्हणून आजही जरी ते सरकारमध्ये असले तरी त्यांनी अजूनही मला हवे तसं काय आमच्याशी चर्चा करण्यास कधी दादांनी उत्सुकता दाखवली नाही। त्याच्यामुळे दादांशी बोलता येत नाही,
मग राज्याचा प्रमुख म्हणून मी मुख्यमंत्र्यांशीच बोलू शकतो आणि म्हणून मी हा शब्दाचा उच्चार केला होता की त्यांना जाब विचारेल. कारण म्हणजे ते सातारा तालुक्यातल्या जिल्ह्यातले आहेत, आमच्या डोंगरी भागातले आहेत. माथाडी चळवळीमध्ये त्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे, मराठा समाजाचं काम पाहिलेलं आहे. त्यांनी म्हणजे राज्यातले पहिले मुख्यमंत्री हे ठरतील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नंतर ज्यांनी कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तालुक्यामध्ये गावामध्ये कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र किती परिवारांमध्ये आहे हे शोधण्याचं काम केलं. म्हणजे अशा व्यक्तींकडनं तर खूप मोठं काही आम्ही अपेक्षित आहोत. आणि म्हणून माझ्या या पत्रकार परिषदेमधून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की अगोदरच मराठा समाजाचे बरेचसे प्रकरणं पडून आहेत. MDना जर काम करायचं नसेल तर MDना दुसरी जबाबदारी द्या. पण जे 61 कर्मचारी आहेत, उलट आम्हाला 200 कर्मचारी अतिरिक्तचे भरावे लागतील. कारण आजही आम्ही म्हणू की तालुका स्तरावरची ही योजना लोकांपर्यंत गेली नाही, त्यांना न्याय मिळत नाही.